हातामध्ये कोणताही कलर न घेता अथवा ब्रशचा वापर न करता केवळ हाताच्या बोटाने चित्र काढता येतात। यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे शक्य आहे। कोणतेही साधन न वापरता केवळ बोटांच्या माध्यमातून एकाहून एक सरस चित्र काढणारा कलाकार पन्हाळा तालुक्यातील पिंपळे गावात आहे। पाहूया या अवलिया चित्रकाराचा प्रवास बी न्यूजच्या कॅमेऱ्यातून। हा आहे पन्हाळा तालुक्यातील पिंपळे गावामध्ये आपल्या आईसोबत राहणारा 20 वर्षाचा ओंकार सर्जेराव ढोले। वडिलांचं छत्र हरवल्यानं ओंकार काहीसा नैराश्याच्या गर्तेत होता। त्यात घरची परिस्थिती हालाकीची। आई रोजंदारी करून कसंबसं घर चालवते। दरम्यान अंगी असलेला छंद जोपासत ओंकारनं चित्र काढायला सुरुवात केली। बघता बघता ओंकार चित्र काढण्यात माहीर झाला आणि त्यानं ठरवलं आता आपण चित्रकार बनायचं। सुरुवातीला तो स्केच आणि ब्रशचा वापर करून चित्र काढू लागला। नंतर त्यानं रंगांचा वापरही टाळला आणि कोलगेट, कपड्याची निळी, मेहंदी, शॅम्पू, हळद, फळं, फुलं यांचा रस करून हाताच्या बोटानं चित्र काढू लागला। आजपर्यंत त्यानं सुमारे 500 चित्र बोटाच्या सहाय्यानं आणि रंग न वापरता काढली आहेत। आपली पेंटिंग त्यानं सोशल मीडियावर अपलोड केली। त्यावेळी त्याला प्रचंड लाईक मिळाल्या। विशेष म्हणजे सिद्धार्थ जाधव, अमृता खानविलकर, प्राजक्ता माळी, सोनाली कुलकर्णी, केतकी माटेगावकर या कलाकारांनीही ओंकारचं विशेष कौतुक केलंय। आज सोशल मीडियाच्या माध्यमातून ओंकार आपला आणि आईचा उदरनिर्वाह चालवेल इतके पैसे कमवतोय। आत्तापर्यंत त्यानं वेगवेगळ्या देवदेवतांची सरस चित्र काढली आहेत। आता त्याला या क्षेत्रात आपलं आणि गावचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यायचं आहे। केवळ जिद्द आणि चिकाटीच्या बळावर ओंकारनं घेतलेली ही भरारी जगावेगळं करू पाहणाऱ्या युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे एवढं नक्की। बी न्यूजसाठी पिंपळेहून किरण मस्कर।